बोलवलं व्यक्ती सगळ्यांना सांगितलं. आम्ही एकच स्पष्टपणे सांगितलं, म्हणजे प्रत्येकाने आपली आपली भूमिका मांडली. मी माझी भूमिका स्पष्ट केली की आम्ही काय 2 नंबरचा धंदा कुठं मी काय केलेला नाही, पण माझ्याकडे पैसे नाही. माझा भाऊ आहे, धंदा व्यवसाय तो बघतो. 100% 1-2 मतदारसंघ 3 मतदारसंघ तो बघू शकेल, त्याच्या पुढे त्याला जमणार नाही. ज्यांनी त्या ठिकाणी आतापर्यंत जिल्ह्याची जबाबदारी घेतली त्यांनी राहिलेली जबाबदारी घ्यावी, ही भूमिका मांडली. एवढ्या भूमिकेनंतर मी थांबलो. त्यानंतर निरोप असा गेला की त्या ठिकाणी प्रतीक पाटलांनी सांगितले की पैसे असेल आणि तिकीट असेल तर मी उभा राहतो. आणि ही भूमिका मांडली गेल्यानंतर त्या ठिकाणी चर्चा ही राजू शेट्टींकडे गेली. एक दिवस त्या ठिकाणी गेला नाही, एक दिवस सुद्धा पूर्ण गेला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राजू शेट्टींचा त्या ठिकाणी राजू शेट्टींना फोन गेला आणि तुम्ही ह्या ठिकाणी तुमचा उमेदवार घ्या म्हणून त्यांनी सांगितलं. संध्याकाळी पहिला निरोप राजू शेट्टींचा मला आला की असं असं मला फोन आलाय आणि त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी सीट त्या ठिकाणी देणार अशा पद्धतीने त्यांनी सांगितले. आणि नेमकं काय घडलंय तर मी म्हणलं मलाही माहित नाही, पण अशी भूमिका घडली. मी म्हणलं आता काय करायचं, म्हणले तूच माझा उमेदवार. मी म्हणलं अहो साहेब मी पैसे नाही म्हणून सांगितले, तुमच्याकडे पैसे नाहीत, मी मंत्री झालोय, माझ्याकडे सगळे पैसे मागतील. म्हणलं तुमची फुकटात निवडणूक होते, माझी कशी करायची. म्हणलं चिन्ह वेगळं आहे, चिन्ह त्या ठिकाणी बिंबवावं लागणार लोकांच्या समोर आणि त्याचा खर्च आणि दुप्पट यायचा. कारण आतापर्यंत जेवढे नेते उभे राहिलेत प्रत्येकाला चिन्ह मोबायला फार मोठी अडचण आलेली. थोडंसं आपण थांबूया, मी विचार करतो, विशालला विचारतो, आम्ही सगळी चर्चा करून तुम्हाला सांगतो. दुसऱ्या दिवशी आम्ही शेट्टी साहेबांना मी सांगितलं, विशाल आमची चर्चा झाली सगळ्यांची. ते म्हटले आपण भांडूया याच्यावर आणि राजू शेट्टींना सांगा सीट घेऊ नका. मी दुसऱ्या दिवशी त्यांना निरोप कळवल्यावर त्यांनी पक्षाला निरोप त्या ठिकाणी कळवला की मला सांगली नको नको म्हणल्यावर हा विषय राजू शेट्टींकडनं संपला होता. तो परत चर्चेत तुम्ही पेपरमध्ये ऐकला असेल, वेगवेगळी नावं त्या ठिकाणी आली. मग त्या अरुण अण्णांना सुद्धा त्या ठिकाणी विचारलं गेलं. अण्णांनी सुद्धा स्पष्ट भूमिका मांडली की वसंतदादा खरांना तिकीट द्या, हा खेळ करू नका. आणि त्यांनी ते तिकीट नाकारलं. राष्ट्रवादीच्या कोट्यात गेलं. राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी म्हणजे त्यांच्या अध्यक्षांनी आणि पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं आमचा एकच आमदार देत आहे, आम्ही काय सीट आम्ही घेऊ शकत नाही, आम्ही त्या ठिकाणी इलेक्शन आमचे होऊ शकत नाही. परत चर्चेला आमच्याकडे आले. चर्चेला येत असताना त्या ठिकाणी विषय मांडला गेला. कारण मी माझी भूमिका पहिल्या बैठकीत सांगितली होती की मला फार इच्छा नाही या ठिकाणी विशाल आहे, विशालला तुम्ही घ्या नाहीतर वहिनीला घ्या, त्या ठिकाणी आम्ही जो कोण उमेदवार देईल आम्ही सगळे त्याच्या पाठीशी उभा राहू. आमचा निरोप हा क्लिअर होता. चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी काही आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही विशालला तयार करा. आणि तयार करायची भूमिका ज्यावेळेस मांडली त्यावेळेस वहिनीने विशालचं नाव त्या ठिकाणी पुढे घेतलं, मी विशालचं नाव पुढे घेतलं आणि आम्ही एक मताने त्या ठिकाणी ठरवलं की आता पुढच्या राजकारणामध्ये एक मावळा भूमिका घेऊन चालणार नाही. विशालला काय लढा करायचा लढा त्या ठिकाणी घेऊन देत. नाव कळवल्यावरती माझ्या होते आमच्या असणाऱ्या पक्षाच्या त्या कोर कमिटीतल्या सगळ्यांनी विश्वजितला फोन लावला, विश्वजितला विचारलं. विश्वजितने सुद्धा आपली ठाम भूमिका त्या ठिकाणी मांडली. विशालला देतात माझी अडचण नाही, पण खालचं तिकीट वहिनीला द्या. ते असेल तर तुम्ही आता कन्फर्म करा. त्यातल्या काही नेत्यांनी विषय त्या ठिकाणी बदलला. सगळे तिकीट वसंतदादा घराणं का, ही दोन्ही घराणं असतील ही एकच आहेत, ह्यांना एकच तिकीट जिल्ह्यात द्यायला पाहिजे, 2 देता कामा नये. दुसरं तिकीट बदला. त्या ठिकाणी विश्वजितचं असणारं म्हणणं, त्या असणाऱ्या मोठ्या नेत्याचं असणारं म्हणणं म्हणून त्या ठिकाणी चर्चा वेगळ्या दिशेला गेली. 2 नावं त्या ठिकाणी गेली. विशालचं नाव गेलं, त्या ठिकाणी पृथ्वीराज पाटलांचं नाव गेलं. आज ही चर्चा होत असताना केंद्रामध्ये आम्हाला वाटलं चला कोणतरी आपलं आहे, आपण जाऊन तिथं मांडू या विषय. पण जायच्या आधी आम्हाला कळलं की ती परत सीट ही शेट्टी साहेबांनी त्या ठिकाणी दिली. परत शेट्टी साहेबांचा मला फोन आला की सोडलेली सीट आणि परत माझ्या गळ्यात यायला लागली आणि ती मला आम्ही जे हक्काने मागितलेल्या सीट आहे ते मला मिळत नाही. मी म्हटलं आम्ही आमच्या पद्धतीने आमचा पक्ष आहे, आम्ही तुम्हाला काय सांगणार. म्हणजे आमच्या पक्षात जाऊन आम्ही बसतो, भेट घेऊन त्यांना सांगतो. मी तो प्रयत्न केला. दिल्लीत असणाऱ्या आमच्या प्रत्येक नेत्यांकडे आम्ही पोहोचवला. हा विषय आम्ही सोनिया गांधींपर्यंत पोहोचवला, राहुल गांधींपर्यंत पोहोचवला. सांगताना आम्ही आमची स्पष्ट भूमिका मांडली की आज आम्ही काही करू शकत नाही, आम्हाला पक्षाने दिले, आम्हाला पक्षाने कायम सांभाळलेला आहे. तुम्हाला ज्या ज्या वेळेस सांगलीची सीट आम्हाला तुम्ही हक्काने दिली,
घरातल्या अडचणी असतील, बाहेरच्या अडचणी असतील, इतर पक्षाच्या अडचणी असतील, आम्ही ती सीट निवडून दिली आणि आमच्या जनतेने आमच्या पाठीशी उभा राहून आम्हाला ती चांगल्या मताने तुमच्याकडे ती सीट पोहोचवलेली. पहिली इलेक्शन झाली, दुसऱ्या इलेक्शनला बीजेपीचा प्रयोग झाला, बीजेपीचा असणाऱ्या उमेदवारांनी माघार घेतली, तरी सुद्धा हा उमेदवार तुम्हाला त्या ठिकाणी आमच्या असणाऱ्या जनतेने, सांगलीच्या जनतेने निवडून दिला. तिसरी इलेक्शन झाली, या लाटेमध्ये नंदुरबार सारखी पारंपरिक काँग्रेसची हक्काची सीट आणि सांगली सीट दोन्ही या ठिकाणी पडल्या. अख्ख्या भारतभर काँग्रेसच्या सीटा गेल्या. आज ही परिस्थिती तुम्हालाही माहिती आहे की आम्ही ही सीट जिंकू शकतो. तुम्ही आमच्यावर आतापर्यंत विश्वास टाकला, परत विश्वास टाका. आम्ही सीट निवडून जिंकून त्या ठिकाणी आम्ही त्यांना लिहून पाठवू आणि त्या ठिकाणी अनेक मुद्दा आम्ही टाकला. एक मताने त्या ठिकाणी विशालदादांचं नाव आम्ही दिलेलं आहे. जयश्रीबनी असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून ते नाव तुमच्याकडे पाठवलेलं आहे. आमच्यात मतभेद नाही. आम्ही एक जीवाने एक मताने ते नाव आपल्याकडे दिलेलं आहे. आणि जर ही भूमिका त्या ठिकाणी पक्षाकडनं राबवली गेलेली नाही तर पक्षाला प्रत्येक असणाऱ्या वसंतदादांच्या, महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्राच्या बाहेर असेल, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मतदाराला सांगायला लागेल, म्हणजे प्रत्येक मतदाराकडे एक वेगळा मेसेज जाईल की ज्यामध्ये भाजपला एक त्या ठिकाणी फार मोठा मुद्दा मिळेल की आज एक साधी सांगली काँग्रेसला सांभाळता आली नाही. वसंतदादांचा असलेला, काँग्रेसचा असलेला बालेकिल्ला हा त्यांना निवडून आणता येत नाही, म्हणून तो राजू शेट्टीने त्या ठिकाणी दिला किंवा शेतकरी संघटनेला दिला. आणि यावेळेस आम्हाला जरी उभा करून तुम्ही सांगितलं की तुम्ही प्रत्येक ठिकाणी या आणि सांगा नाही, हे आपण मनाने केलेलं आहे, तर आम्ही तिथं लिहून दिलं की लोक ऐकणार नाहीत. कारण हे आमचं नाहीये की आम्ही नातू आहे म्हणून आम्ही नाही. हा सांगली जिल्हा आहे. सांगली जिल्हा वसंतदादांनी तयार केला. एक काळ होतं की महाराष्ट्र घडवत असताना दादांनी घडवला. आपण ज्या आज समाधीवर आहे, आज 100 वर्ष दादांनी झाली, त्या दादांची फक्त एक 20-25 वर्ष जरी काँग्रेसने त्या ठिकाणी दाखवली की हे असणारं काँग्रेसचं काम म्हणलं, वसंतदादांचं काम म्हणलं, तर 2 मिनिटात भाजपला त्याला उत्तर त्या ठिकाणी मिळेल. कुठल्या गोष्टी करायच्या राहायला सांगा. भाजपची मागची निवडणूक आपण बघितली, 60 वर्षात काँग्रेसने काय केलं. अहो दादांचं दाखवा ना, पुस्तक होतं तुम्हाला दाखवायला, दाखवा. एवढं 2 मिनिटात कळेल वसंतदादांनी काय केलं आणि काँग्रेसने काय केलं. हा दादांचा विचार. आणि आज हा जिल्हा आज अडचणीत आलेला आहे. आणि का अडचणीत आला, आम्ही सगळ्या चर्चा त्या ठिकाणी करून बघितल्या. मला आनंद आहे की सोनिया गांधीने आमची दखल घेतली, खालती कळवलं की जर शेतकरी संघटनेने त्या ठिकाणी वर्धा मागत असेल देऊन टाका, सांगली कशी तुम्ही द्यायला लागलाय. पण तो निरोप पुढं काय ऐकला गेलाच नाही. परवाचा कालपर्यंतचा फार मी लांबवणार नाही, पण शेट्टी साहेबांचा शेवटपर्यंत प्रयत्न राहिला की मी जर या ठिकाणी उमेदवारी घ्यायची म्हणली तर मला त्या ठिकाणी घ्यायची नाहीये. मला मी मागितलेल्या कुठल्याही सीटात विशालनी देखील त्या ठिकाणी प्रयत्न केला. शेट्टी साहेबांनी म्हणलं ठीक आहे सगळे जाऊन देत, मला शिर्डी द्या. शिर्डीत एखादा मागासवर्गीय उमेदवार आहे, काँग्रेसला 2दा त्या ठिकाणी पराभव त्या ठिकाणी पत्करलेला आहे, विखे पाटील गेलेले आहेत, वाद होणार आहे, मला सीट द्या, माझ्याकडे उमेदवार आहे. ती सुद्धा सीट त्या ठिकाणी मिळाली नाही. माझ्या मते मला मगाशीच त्या ठिकाणी समजलं की काँग्रेसचाच एक मागासवर्गीय आमदार, तिथले 3 आमदारांपैकी त्याला म्हणले, म्हणजे जो काँग्रेसचा कायम स्वरूपी विषय आहे की आमच्या जी गट असतात त्यातला तो विखे पाटलांचा माणूस बाळासाहेब थोरातांनी त्या ठिकाणी त्याला उभा केला, बाबा तू त्या ठिकाणी खासदारकीला उभा राहा, तुझं नाव मी पाठवतो. आता त्याला विखे पाटलांनी सांगितलं तू उभा राहून दाखव, तुझं खासदारकी राहिली, आमदारकी पण तुला येत नाही निवडून देऊ. आता तो माघार घेणार. पण अशा ठिकाणी राजू शेट्टी मागत असताना त्यांना द्यायची त्यांची तयारी नाही, पण चांगली द्यायची. काल राजू शेट्टीने शेवटची मीटिंग त्या ठिकाणी संध्याकाळी चव्हाण साहेबांच्या बरोबर, अजितदादांच्या बरोबर सगळे पक्ष असताना त्या ठिकाणी केली. त्यांनी अशा पद्धतीने विचारणा केली, काय तुम्ही आम्हाला अडचणीत आणायला लागलाय का, की वसंतदादा घर आणि आमचं जे संबंध आहे हे संबंध कुठेतरी अडचणी द्यावा, दोन्ही सीटा पडाव्या, असं काय ते तुमची भूमिका असेल तर सांगा. मी माझं त्या ठिकाणी पक्ष घेऊन वेगळं आम्ही लढतो, आमच्या सीटा आम्ही उभा करतो, आम्ही तुमच्यावर युती करत नाही. कारण मी मागितलेला जिथं आमच्याकडे उमेदवार हक्काचे आहेत, शेतकरी संघटनेचे उमेदवार आहेत, तिथं तुम्ही आम्हाला सीट द्यायला तयार नाही. सगळ्या पर्याय देऊन सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने उलट आम्हाला सांगताय की सांगलीच घ्या, सांगलीच घ्या. त्यांना त्या ठिकाणी निरोप दिला की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकताय, आम्हाला वर्ण आदेश आहेत, ही सांगली तुम्हाला द्यायची. मग ही वादाची भूमिका का, म्हणजे घरात तू आपण भांडायचं, हो त्यांचा काय प्रश्न नाही कोणाचा,
आज जी चीड आहे, आज जी आपल्याला करायचं आहे, आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे, जर आपण विचार केला तर आज वसंतदादा त्यांना नको आहेत. म्हणजे ही आज तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेली विषय की काँग्रेस कुणाची आहे. त्या इंदिरा गांधींची आहे, ज्याला वसंतदादांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्यांना वाचवलं. ती राजीवजींची आहे का? ती सोनिया गांधींची आहे का? काही कुणाची आहे? मी स्पष्टपणे आता इथं जाहीर करतो, विशालने अर्ज भरावा पक्षाचा. पक्षाचा अर्ज भरला, एबी फॉर्म आला नाही, पक्षाचा अर्ज हा अपक्ष होतो माझ्या माहितीप्रमाणे. तू तुझी जिद्द चालू ठेव, प्रत्येक कार्यकर्त्याची मागणी आहे. पक्षाला ठरवून दे द्यायचं का नाही द्यायचं. मला जनतेने कौल दिलेला आहे आणि मी ठाम हो, स्पष्ट सांगतो, ठाम हो. 100% ठाम झालं तर प्रत्येक माणूस तुझ्या पाठीशी उभा राहू शकतो. आणि मी दुसरी एक गोष्ट जाहीर करतो, मनापासून जाहीर करतो की मी माझी भूमिका स्पष्टपणे केलेली आहे. मी ह्याच्या पुढे कुठल्याही राजकारणात भाग घेणार नाही. मला समाजकारण करायचंय. वसंतदादा हा असणारे यांचे विचार वाढवायचे. मी काँग्रेस पक्षाच्या आज राजीनामा देतो आणि हा माझा अंतिम निर्णय आहे, ह्याच्यात मी बदल करणार नाही. आज ज्या दादांच्या विचाराची सगळी मंडळी आहेत यांच्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून माझा राहील. मी तुमच्याकडे आहे. मी म्हटलं की तुम्ही वसंतदादांचा असाल तर तुमच्यावर आहे. नाही, मी वसंतदादांच्या विचाराचा आहे, वसंतदादांच्या माणसांच्यावर आहे. विशाल पाटलांना घरातनं आम्ही नेतृत्व दिलं, जयश्री वहिनींना आम्ही शहरात नेतृत्व दिलं. तुम्हाला जिल्ह्यातनं 2 माणसं पुढे आलेली आहेत, ती कमी पडून देणार नाही. जिथं जिथं अडचण वाटली, जिथे जिथं प्रतीक पाटलाची गरज वाटली, प्रतीक पाटील उभा राहील. पण ऍक्टिव्ह मध्ये म्हटलं तर काँग्रेस पक्षाशी माझं नातं संपलेलं आहे. माझं फक्त वसंतदादा एकच नातं राहिले आणि वसंतदादांचा असणारा जिल्हा, त्याच्यात असणारे कार्यकर्ते, अख्खा महाराष्ट्रात जरी वसंतदादा कोण कार्यकर्ता अडचणीत आला मी तिथं जाईल. पण मला आता वसंतदादाच्या नावाला मला कुठल्याही पक्षाची गरज आता वाटत नाही. हे आता तुम्हाला दाखवून द्यायचंय, तुम्हालाच दाखवून द्यायचंय. मी स्पष्टपणे विषयाला 2 दिवस आधी म्हणलं बस झालं यांचं, ऐकू नकोस आता. हे नाटकं लई झाली. ज्या पद्धतीने याने वावरले ना, आपल्याला वागवले ना, ह्यानं वागवायची आता गरज आहे आपल्याला. प्रत्येकाने दररोज उठायचं आणि शानपणा सांगायचं. आज शानपणा ऐकायच बसायचं नाही. आणि आपल्याला उभा राहता आलं नाही तर आपल्या उभा असणारा कार्यकर्ता आपल्या पाठीशी कसा उभा राहणार. आज मला सांगा काय राहिले सांगा या जिल्ह्यात. आज भाजपचा एकही आमदार त्या असणाऱ्या भाजपच्या खासदाराच्या पाठी उभा राहायला तयार नाही. जबरदस्ती चालू आहे, प्रत्येकाला बोलून जबरदस्ती केली जाते. आज मला सांगा देव वर बसलाय, देव म्हणतोय अन्याय नको, अन्याय नको. पण देवा झाला अन्याय कोण विसरते का. या आमदार, प्रत्येक आमदार म्हणत असेल, मनापासून नाही पण त्या ठिकाणी म्हणत असेल पक्षाचा जोर म्हणून. त्यात कोणाकोणाची नावं घ्यायची मला काही गरज नाही, पण हे भाजपचे सगळ्यात जास्त आहेत. त्यात या शिवसेना भाजपच्या सगळ्या नेत्यांना प्रेशर दिलंय. मला सांगा यांचे कार्यकर्ते ऐकतील का. त्यांच्या नेत्यांना दिलेलं त्या ठिकाणी चुकीचे वागणूक, मग त्या विटातनं सुरू केलं तर खानापूर विटात असणारा कारखाना हा अनिल भाऊंकडनं काढून घेतलेल्या माणसाला आज अनिल भाऊ म्हणणार आहेत नाही ह्याला आपण घेऊन तिकीट द्यायला, ह्याला आपण त्या ठिकाणी मदत करायला पाहिजे. होईल का. नाव घ्या आणि मला सांगा. चला आता देशमुखांचं काय करायचं सांगा. पृथ्वीराज देशमुखांचं काय करायचं सांगा. तुम्हीच सांगा. चला तुम्ही सांगा काय करायचं. खाडे स्वतः जरी त्याला स्वतः जाऊन जर त्या मतदारांपर्यंत जरी फिरले नाही आपल्याला भाजपला मतदान करायला पाहिजे, संजय काका तेवढा बदला म्हणतील. या भूमिकेत आपण मागं का. सरळ गणित आहे. तिथं काळजी करू नका. तिथं आबांचं गट आधीपासून आपल्यावर आहे. ते घरच वेगळं आहे. मला अजूनही तुम्हाला एक गोष्ट आणि सांगायची. जिल्ह्यातनं आबांच्या गटाने जे वहिनीने आणि सुरेश भाऊने अशोक चव्हाणांना परस्पर फोन लावला. हे काय चाललंय, हे तिकिटाचा खेळ बंद करा आणि त्या ठिकाणी वसंतदादा घराला तिकीट द्या म्हणून त्या लोकांनी तिथं फोन लावून सांगितलंय. आज त्यांना आमच्यातला कुणीही फोन लावला नाही. तुम्ही लावा सांगा, पण त्यांनी त्यांचा प्रयत्न केला. आबा असते तर हेच काम केलं असतं. आज खरं हा जिल्हा पोरका झालाय. नाही आबा नुसतं नाही, आपले ज्येष्ठ नेते सगळे गेलेत.
शिवाजीराव देशमुख साहेब असायचे, प्रत्येक कोर कमिटीमध्ये असायचे. त्या ठिकाणी सांगली जिल्हा हा भक्कम आहे म्हणून सांगायचे. ते आज नाही, आबा नाही, की आबांचं त्या ठिकाणी वर्चस्व होत. मदन भाऊ गेले. आज त्या ठिकाणी आपण विचार केला तर कदम साहेब सुद्धा शेवटपर्यंत भांडतील, पण त्या ठिकाणी बाबा दादा घराण्यातलं कोणतरी उभा करा, पण हा सीट अजिबात बाहेर जाऊन देणार नाही. हे सगळे ज्येष्ठ नेते असल्या आज आपल्याला याचा आभास होतो. मी स्पष्ट सांगतो की आज ही निवडणूक कुणाची आहे विचार करा. माझं अस्तित्व असेल, विशालचं अस्तित्व असेल, हे कुणासाठी आहे? मगाशी सांगितलं कारखाना त्या ठिकाणी अडचणीतनं काढला. आमचा सगळ्यांचा एकच प्रयत्न राहिला की दादांनी आम्हाला जी जबाबदारी दिली ती आम्ही पूर्ण करायची. माझी भूमिका एक थोडीशी सॉफ्ट असेल, मी माझ्या पद्धतीने योग्य आहे, मी माझ्या पद्धतीने काय कार्यकर्ते जमा केले, मी माझ्या पद्धतीने काय कार्यकर्ते तयार केले. विशालने असणारा त्याच्या जोरावर काय कार्यकर्ते तयार केले. दादा असताना एक बाजू प्रकाश बापूंनी बघायची, एक बाजू विष्णू अण्णांनी बघायची. आज ती भूमिका मी विशालला सांगितलं आपण परत करू. तुम्ही दोघांनी एक भूमिका बघा, मी एक भूमिका बघतो. प्रत्येक घरात ही पद्धत आहे. मी म्हणतो चला त्या ठिकाणी आज बघायला गेलं तर आज मोहन शेठ काय करतात, तीच भूमिका मोहन शेठने राबवली. आज जनतेत फिरतात, ते त्यांचं काम बघतात, कदम साहेब बाहेरचं काम बघतात. प्रत्येक घरात ही भूमिका आहे. मग आपण ती भूमिका का ठेवायची नाही? आणि आज अडचणीत कोण कोण आलंय मला सांगा. त्या विश्वजित कदमाने सुद्धा प्रयत्न केला सांगली जाऊ नये. उद्या त्यांची सुद्धा सीट त्या ठिकाणी विचार केला जाईल की ह्यांना देऊ नका, दुसऱ्याला द्या. म्हणून अख्खी काँग्रेसची असणारी ह्या बालिकेला संपवायचा प्रयत्न केलेला आहे. माझा कुणाशी वैर नाही, पण ह्या मंडळींना आता कोण शिकवणार हे मलाही कळत नाही. आणि मी हतबल झालोय, मला कळे ना की आम्ही ज्या पद्धतीने वागणूक आज लोकांना दिली, आमच्या नेते मंडळींना दिली. एखाद्या विषयावरती आम्ही कुठला विषय सांगायला गेलो, काय भांडायला गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला व्यवस्थित वागणूक दिली नाही. पण आम्ही म्हटलं जाऊन देत, जिल्ह्यातले प्रश्न सुटत असेल, जिल्ह्यातलं माझं काम होत असेल, मला ह्यांचं काय बघायची गरज नाही. पण आज माझं नव्हे तुमचं अस्तित्व संपलंय आणि संपवायचे पूर्ण ह्यांनी प्रयत्न केलेला आहे. आज पारंपरिक तुम्ही काँग्रेस पक्षाचा ज्या ज्यावेळेस नेता म्हणून निवडून दिलेला, हा निवडून दिलेला नेता ह्याच्या पुढे निवडून येऊ शकत नाही म्हणणारी लोक आहेत. आणि त्यांना सांगायची आज आपली परिस्थिती आलेली आहे. म्हणून मी जास्त न बोलता एवढंच सांगेन की विशाल तुम्ही आता अर्ज भरा, पक्षाचाच अर्ज भरा आणि एबी फॉर्मचा वाट बघूया. नाही आलं तर तुम्ही निर्णय घ्या, मात्र ठाम व्हा, कारण की आता थांबू नका त्या विषयावर. पक्षाला गरज असेल तर दिलं सोडून देईल. बरोबर म्हणले अमर पाटील. एखादा आतला कुठला तरी मूर्त काढणार कोण असेल तर बघा, आत्ताच काढून टाका. सुरुवात आपल्याकडनं व्हावी, या असणाऱ्या ह्या दादांच्या असणाऱ्या ह्या समाधीवर व्हावी, प्रकाश बापूंच्या, विष्णू अण्णांच्या, मदन भाऊंच्या ह्या असणाऱ्या पवित्र भूमीवर व्हावी, एवढीच मी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विशाल दादा वसंतदादांच्या या स्फूर्तीस्थळावर आपण सर्वांनी आयोजित केलेल्या आजच्या ह्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आवर्जून वसंतदादांच्या घरावर, वसंतदादांवर अत्यंत प्रेम करतात म्हणून उपस्थित असलेले कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी मंत्री, माजी आमदार माननीय प्रकाश अण्णा, आमचे मित्र सत्यजित भाऊ, महेंद्र अप्पा, प्रतीक दादा, भरपूर जे वक्ते या ठिकाणी बोलले, सुरेश भाऊ, दिनकर दादा, आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या जयश्रीताई पाटील, उपस्थित सर्व मंचावरील, मंच म्हणजे पायऱ्यांवरील आमचे लाडके प्रेम करणारे प्रमुख पदाधिकारी, महापालिकेचे, जिल्हा परिषदेचे, विविध पंचायत समितीचे सर्व सदस्य आणि फक्त व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या मेसेजेसवर
दादा प्रेमी जे इथं गोळा केलेले आहे ते गोळा झालेले आहे. ते माझे सर्व चाहते, दोस्त, मित्र आणि सहकारी. पहिला माझी ओळख सांगतो. मी विशाल प्रकाश बापू पाटील. माझं गाव पद्माळे. इथंच नदी काठाला गाव आहे. गावाची लोकसंख्या फक्त 2000 आहे. लहान गाव आहे, पण तसं गाव खूप मोठं आहे, कारण हे वसंतदादांचं गाव आहे. आणि वसंतदादांचं रक्त हे जेवढं माझ्यात सळसळते, वाहते, तेवढं विचाराच्या रूपानं वसंतदादांचं रक्त तुमच्या सर्वांच्यात वाहते आणि दिसते. आज तुम्ही दाखवून दिलेलं आहे. आमचं चाललेलं आपलं काहीतरी, आमची जर सवय असते वसंतदा घराची, आम्ही लय आपापसात बांधतो आणि आम्ही आपलं निवांत गप्प बसलो. पण काही कार्यकर्ते एकत्रित आले आणि त्यांनी म्हटले आता हे तुमचं जरा जास्त झालं म्हणून एकामेकाला व्हॉट्सअपवर, SMS वर माहिती पाठवा लागले की दादांच्या समाधीवर रविवारी जमायचं, संकष्टी आहे, गणपतीला जायचं. त्यांचं त्यांनीच ठरवलं. मला फोन यायला लागले, तुम्ही येणार आहे का? म्हणलो कुठे? दादांच्या समाधीवर यायला पाहिजे, बैठक आहे. बैठक आहे खरं आहे, पण कुणी बोलवली, कुणी सुरू केली माहित नाही, पण बैठक ठरली एवढं माहिती आहे. तुम्ही येताय का बघा? म्हटलं आता नको, ह्या गडबडीत वातावरण जरा विचित्र आहे, ह्या गडबडीत नको आता बैठक या मेळावे काय आयोजित करू नका, जरा शांत बसूया. मला परत फोन येऊ लागला, येताय का बघा, नाही तर दादांशी चर्चा करून काय करायचं ते आमचं आम्हीच करतो. हे कार्यकर्त्यांचा जो जोश आहे तो आम्ही जरा कधी कधी स्वतः कमी लेखतो, आम्ही स्वतःला कमी लेखतो. ही आमची खूप मोठी चूक होती. आणि म्हणून तुम्ही सर्व इथं आलेला आहात, आपण सर्व इथं बोललात, प्रोत्साहन दिलं, म्हणून मी सर्वात प्रथम एका गोष्टीची तुम्हाला सगळ्यांना माफी मागतो. मला क्षमा करावं की वसंतदादांच्या जिल्ह्यातली वसंतदादांची खासदारकीची उमेदवारी मी स्वतः सुरुवातीला न मागता कुणाला दुसऱ्याला द्या म्हटलो. तो माझा अधिकार नव्हता, तिथंच मी चुकलो. ही सर्वांना मी पुन्हा एकदा क्षमा मागतो. मला एवढे फोन आले की विशाल पाटील ही खासदारकी जर गेली घरातून, ही तुमच्या कर्तृत्वाने, तुमच्या अशा वागण्याने जाते, हे मला कार्यकर्त्यांनी ठणकावून सांगितलं. काय झाले, जरा वसंतदादा हा धाडशी वाघ होते आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या म्हणजे आमच्या आजी, त्या अगदी सस्यासारखे नरम होते. त्यामुळे आमच्या येताना स्वभावात जरा आम्ही कधी कधी नरम गरम असतो, त्यामुळे आम्ही जरा भावनिक होतो. प्रतीक दादा थोडं जास्त होतात, मी थोडा कमी होतो, पण आम्ही सगळे भावनिक होतो. आणि ते भावनेच्या वेळेला आम्हाला वाटू लागलं, अरे बाबा एवढी मोठी मोठी माणसं गेली. मागच्या निवडणुकीनंतर कदम साहेब गेले, आराबाबा गेले, मदन भाऊ गेले, शिवाजीराव देशमुख साहेब गेले, एवढी मोठी मोठी माणसं गेली. आता सावरासावर केली पाहिजे, एकामेकाने एकत्र आलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. आमचे वडील वारले तेव्हा आम्हाला निवडणूक बिनविरोध झाली नाही. आमचे वडील वारले तेव्हा जिल्ह्यातले बऱ्यापैकी नेते एकवटले आणि पुन्हा वसंतदादांच्या घरातला वारस प्रकाश बापू, ज्यांना जनतेने 5 वर्ष निवडून दिलेले, त्या उर्वरित 3.5 वर्षात पुन्हा त्यांचा मुलगा निवडून जाऊ नये ह्यासाठी जिल्ह्यातनं प्रयत्न झाले. त्याच्या किती वेदना यातना आम्हाला झाल्या त्या आमचं आम्हाला माहित. ते दुसऱ्या कुणाला होऊ नयेत म्हणून पुन्हा आराराबांच्या निधनानंतर सुमनताईंना बिनविरोध केलं पाहिजे, त्यांना प्रचंड मतांनी निवडून दिलं म्हणून आम्ही ठाम मांडले. कदम साहेबांच्या निधनानंतर विश्वित कदम बिनविरोध झाले पाहिजेत, हे आम्ही सगळे एकत्र येऊन जोरात बोललो. आणि शिवाजीराव देशमुख साहेब वारल्यावर शिवाजीराव देशमुख साहेबांच्या जागेवर सुद्धा सत्यजित देशमुख तिथे गेले पाहिजेत, हे पहिल्या शिरात जाऊन विशाल पाटील बोलला. ह्याचं कारण आहे की आम्हाला जाणीव आहे आपल्या घरचा करता माणूस गेल्यावर काय परिस्थिती होते.
आणि या भावनेतून आम्ही सांगितलं की बाळासाहेब विश्वित कदम साहेब तुम्ही ही उमेदवारी घ्या. कदम साहेब लोकसभेला उभारले असते, आज ते नाही आहेत, तुम्हाला घ्यायची तर घ्या, पण तुम्ही तयार नसला तर विशाल पाटील ही निवडणूक लढायला तयार आहे. ही मी तेव्हाही सांगितलेलं, फॉर्म भरायला तयार आहे. तेव्हाही सांगितलेलं, आज हे सांगावं का हे तुम्हाला विचारलं पाहिजे, कारण कुणाला शंका येते अधूनमधून. आता त्या दिवशी विश्वित कदमांना आप्पा काय झालेलं कुणास ठाऊक, सकाळचा नाश्ता चुकला असेल असं मला खरंच वाटतं. आम्ही सगळं गोळा करून एकत्र यायचा प्रयत्न करतोय, काहीतरी त्यांचा गैरसमज झालाय. ह्या वागण्यात झारीच्या शुक्राचार्य आम्ही त्यांना बोललेलो नाही, पण तो झारीतील शुक्राचार्य आहे कोण हे मी तुम्हा लोकांना सांगायची गरज वाटू नये. कारण वसंतदादा घर कसं संपेल ह्याच्यासाठी खूप लोक प्रयत्नशील आहेत. पण वसंतदादांचं घर संपलं तरी वसंतदादांचे विचार संपणार नाहीत. आणि वसंतदादांचं घर संपवण्याच्या नादात तुम्ही काँग्रेस संपवायला चालला हे विसरू नका. काँग्रेसची जबाबदारी ही आपली जबाबदारी आहे. विरोधात लाटा भरपूर येतात. विरोधातल्या लाटेत इंदिरा गांधी सुद्धा पराभूत झाले होते. त्यावेळेला सांगलीतून वसंतदादांनी अण्णासाहेब गोटखिंडे सारख्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसच्या चिन्हावर खासदार निवडून आणलेलं हे दिल्लीने सुद्धा विसरू नये. लाटेत जिथं तुम्ही पडता तिथं सुद्धा आम्ही निवडून आलेलो. ही काँग्रेसची वसंतदादा घराची ताकद आहे. भरपूर वक्ते म्हणतात की ही सीट कधी गेली नाही, काँग्रेसच्या ताब्यात राहिली. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की 80च्या पूर्वी सगळ्याच सीटा अशा होत्या की कधीच काँग्रेस हरत नव्हती. हे जे आपली हार जीत चालू झाली, लोकसभेचे उमेदवार पडायला लागले, हे 80 मग 84 89ची लाट, 91ची लाट, 96ची लाट, 98ची लाट, 99ची राष्ट्रवादीची लाट, हे सगळे 80 नंतर आले. 80 सालानंतर 12 निवडणुका, 11 नाही 12 निवडणुका, पोटनिवडणुका धरून ह्या ठिकाणी काँग्रेस अबाधित राहिली. कारण काँग्रेसनं वसंतदादांच्या घरातला उमेदवार दिला होता, म्हणून ह्या ठिकाणी काँग्रेस अबाधित राहिलेली आहे. आणि म्हणून पुढच्या काळात काँग्रेस ह्या ठिकाणी अबाधित राहिली पाहिजे तर काँग्रेसकडून वसंतदादांच्या विचाराचाच माणूस या ठिकाणी उमेदवार म्हणून मिळाला पाहिजे, अशी भावना आम्ही सगळ्यांनी दिल्लीपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. मी महेंद्र आप्पांचे आभार मानतो की तुम्ही इथं आमच्या बोलण्यावर आला, तुम्ही विश्वित कदम साहेबांचा निरोप घेऊन आला. आणि पुन्हा एकदा विश्वित कदमांनाही, आज आपल्या जिल्ह्याचे ते एकमेव लोकनियुक्त आमदार आहेत, म्हणून त्यांना विनंती की अजूनही पक्षावर आमचं घर प्रचंड प्रेम करते. मदन भाऊंना 2004 साली डावललं गेलं. मदन भाऊंनी बंडखोरीचा निर्णय घेतला. त्यावेळी आमचं सगळं घर, प्रकाश बापू काँग्रेसचे खासदार असताना प्रकाश बापू जाहीर भाषणात बोलले की ह्या ठिकाणी जो काँग्रेसचा उमेदवार आहे तो 3 नंबरला जाईल. हे जाहीर स्टेजवर बोलले. आम्ही सगळे वसंतदादा घर एकत्र व्यासपीठावर मदन भाऊच्या पाठीशी राहिलो. पण मदन भाऊने एकच अट टाकली होती, निवडून आल्यावर तुम्ही काँग्रेसमध्ये यायचे. हे प्रेम वसंतदादा घराचं आहे, या पक्षावर निष्ठेचं आहे की आम्ही आमच्या ताकदीवर लोकांतून निवडून जरी आलो तरी आम्ही आमचं वजन हे पक्षाच्या मागेच टाकतो. बंडातनं सगळे चाललेत. कदम साहेब सुद्धा पहिला बंडखोरच निवडून आले होते आणि शिवाजीराव देशमुख साहेब पण यावेळेला पहिला बंडखोरच निवडून आले होते. आणि ह्या परिस्थितीत बंडखोरी करायला काय धाडस लागत नाही, बंडखोरी करायला फक्त प्रेम लागते. आणि मला वाटते माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. मागच्या निवडणुकीत काय झालं, उगीच जाता जाता चुकून तीर लागला आणि आमचं जरा शिकार झाला म्हणून एका माणसाला वाटू लागले की मी खूप मोठा शिकारी आहे. आणि त्याला असं वाटू लागले की मी जिल्ह्याचा आता मालकच झालो. प्रचंड गुरमीत वावरणारा, सांगलीतल्या प्रत्येक 7-12वर आपलं नाव कोरून घेण्याचा प्रयत्न करणारा
आणि आमच्या घरानेच पाजलेल्या दुधावर आमच्यावरच फणा काढणार आहे. हा येणा माणूस जो खासदार झालाय त्याला पाडायचं असेल तर आपण सर्वांनी एकजुटीनं ताकदीनं उमेदवार उभा केला पाहिजे. तुमच्या हक्काचा उमेदवार उभा केला पाहिजे. तुम्ही जो घ्याल तो निर्णय विशाल पाटील मान्य करायला तयार आहे. जो घ्याल तो निर्णय असे खूप प्रयत्न करणार. त्यांना जरा भीती वाटलेली आहे. माणूस प्रचंड घाबरलेला आहे. ज्याला त्याला सांगतो त्या विशाल पाटलाला उमेदवारी देऊ नका, बाकी माझी मी करतो. बारक्या बारक्या पोरांना फोन करून सांगतो तू उभार तू उभार तू उभार. सगळ्यांना उठवून बसवायचा प्रयत्न करतोय. कारण त्याला स्वतःची सीट वाचवायला आता पर्याय राहिलेला नाही. आणि जसं आता प्रतीक दादांनी सांगितलं, तुम्ही किती बळजबरीनं सांगितलं, किती दाब दाखवून सांगितलं, किती सुद्धा आमदारांना फोडलं आणि काय जरी त्यांच्या कारात बसलं, लोकांच्या दारात काय जरी जाऊन टाकलं, ह्या वेळेला तुमचं जमत नाही. आणि म्हणून जास्त वेळ न करता कर आता पत्रकारी थांबले, त्यांनाही वाटते काय बोलतोय कुणास ठाऊक. म्हणून एक सगळ्यांची होती ना मध्ये वावड्या उठतात, भाजपात चाललाय भाजपात चाललाय. हा पट्ट्या दादाचा नातू आहे. अजून जरा त्यांना खूप राफेलचे घोटाळे करावे लागतील, अजून खूप पैसे गोळा करावे लागतील. असा सहजासहजी आम्ही घाबरणार नाही आणि विकत तुम्हाला जाणार नाही. एवढे वर्ष सत्तेत राहून आम्ही काय आमचे 7-12वर नाव लावून घेतलेले नाहीत. आणि म्हणून प्रत्येक दादांना सांगा लागते आमच्याकडे पैसे नाहीत. दादा काळजी करू नका, आपल्याकडून कोण पैसे मागत नाही. आता आपल्याला पैसे गोळा होणार आहेत. लोक पैसा बी देणार आणि मत बी देणार आहेत. आणि म्हणून काळजी करायची नाही. तुमची इच्छा असली तर निश्चित अर्ज भरायचा. तारीख काढूया. 28 तारखेपासून मुदत आहे. 28 तारीख ते 4 तारखेमध्ये एक तारीख ठरवून त्या तारखेला आपण अर्ज भरायचा आहे. आणि निश्चितच काँग्रेस पक्ष या वसंतदादांच्या घरातून, वसंतदादांच्या सांगलीतून राज्याचे उमेदवार ठरत होते. या वसंतदादांच्या समाधीवरून आपण सांगलीचा काँग्रेसचा उमेदवार निश्चित ठरवू शकतो. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मीच असेल. निश्चितच दिल्लीला बदल करावा लागेल. येणारा निवडून आपणच निवडून येऊ ही ग्वाही तुम्हाला देतो. आपण सर्वांनी अर्ज भरायला ह्याच्याहून लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.